नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी एकदम जोरात चालू आहे. प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी अग्रणी आपल्या आपल्या भागामध्ये प्रचार करत आहेत आणि यामध्येच आता एक महत्वाचा सर्वे समोर आलेला आहे आणि या सर्वेनुसार कोण कुठे किती जागा जिंकणार यांची एक यादी या सर्वेने समोर आणलेली आहे. त्यावरती आपण एक नजर टाकूयात. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी मॅट्रिकचा सर्वे समोर आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातली सत्ता आणि महायुती विकास आघाडीचं भवितव्य काय असणार हे देखील समोर आलं आहे. सर्वेक्षणात प्रदेश निहाय किती जागा कोणाला मिळणार हा एक प्रश्न आहे. ते देखील या सर्वे मधनं समोर आलेला आहे. त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. आता हा सर्वे केला कोणी? महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2024 मॅट्रिकचा हा सर्वे आहे आणि ह्या सर्वेनुसार येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये कोणाची सत्ता महाराष्ट्रामध्ये असणार हे एक अंदाज या सर्वेनुसार समोर आलेला आहे. मेडरिटच्या सर्वेनुसार राज्यात तर काँग्रेस, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांना धक्का बसणार आहे असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेच्या जागांपैकी महायुती आघाडीला 145 ते 165 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार का असाही प्रश्न आहे आणि ह्या सर्वेनुसार तर दिसते की महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये लागणार आहे. आपण यावरती आपलं मत व्यक्त करू शकता. आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हे आपल्याला आहे. आता यामध्ये विरोधी पक्ष MVA ला महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. आता यामध्ये अजून एक प्रश्न आहे ते म्हणजे कोणाला किती टक्के मत मिळणार. मताच्या टक्केवारीबद्दल बोलायचं म्हटलं, सत्ताधारी महायुती आघाडी विरोधकावर मात करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीला 47% मत मिळण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तर काँग्रेस आघाडीला 41% मत मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात इतरांना 12% मते मिळतील असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. आता विभागानुसार जर बघितलं तर त्यावरती पण आपण एक नजर टाकूयात. या मेट्रिजन सर्वेनुसार विभागीय सर्वेक्षण केलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागात किती जागा मिळू शकतात हेही या सर्वेनुसार समोर आलेलं आहे. आता आपण पहिलं पाहू. पश्चिम महाराष्ट्र महायुतीला 70 जागांपैकी 31 ते 38 जागा आणि 48% मत मिळण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तेच महाविकास आघाडीला 70 जागांपैकी 29 ते 32 जागा आणि 40% मत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यानंतर विदर्भामध्ये महायुतीला 62 जागांपैकी 32 ते 37 जागा मिळतील आणि 48% मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर महाविकास आघाडीला विदर्भात 62 जागांपैकी 21 ते 26 जागा आणि 39% मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाड्याचं चित्र पाहिलं तर महायुतीला 46 जागांपैकी 18 ते 24 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि 47% मत मिळतील हाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी जर मराठवाड्यामध्ये बघितलं तर 46 जागांपैकी 20 ते 24 जागा हे महाविकास आघाडीला मिळतील आणि 44% मतेही महाविकास आघाडीला मराठवाड्यात मिळतील असा या सर्वेमध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आपण ठाणे आणि कोकण बघितलं तर महायुतीला 39 जागांपैकी 23 ते 25 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि मतवारी जर बघितली, टक्केवारीमध्ये जर मते बघितली तर 52% मते महायुतीला मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी ठाणे आणि कोकणामध्ये बघितलं तर 39 पैकी 10 ते 11 जागा फक्त जिंकतील आणि 32% मत मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर त्यानंतर मुंबई हे एक स्पेशल विभाग आहे आणि मुंबईमध्ये कोणाचं वर्चस्व राहील हे पुन्हा एकदा ह्या सर्वेनुसार समोर आलेलं आहे. महायुतीला मुंबईमध्ये 36 जागांपैकी 21 ते 26 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि 47% मते मिळतील
असं सर्वेक्षणामधनं समोर आल्याचं आपल्याला दिसतंय. महाविकास आघाडीचा जर विचार केला, महाविकास आघाडीचं सर्वे मध्ये बघितलं तर 36 जागापैकी 10 ते 13 जागा मुंबईत महाविकास आघाडीला मिळतील आणि त्यामध्ये 41% मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रावरती एक नजर टाकूयात. उत्तर महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर महायुतीला 35 जागापैकी 14 ते 16 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीला उत्तर महाराष्ट्रामध्ये 35 जागापैकी 16 ते 19 जागा आणि 47% मते मिळण्याची शक्यता या सर्वेनुसार वर्तवण्यात आलेली आहे.